आज 25 जानेवारी संत पौलाच्या परिवर्तनाचा सण। हा सण आपल्या सर्वांना प्रभूच्या कृपेचा आणि परमेश्वराच्या वचनाच्या मध्ये वाढण्याचं जावो अशा सदिच्छा मी व्यक्त करीत आहे। हॅपी फीस्ट ऑफ द कन्व्हर्शन ऑफ सेंट पॉल। संत पॉल वॉज ग्रिप्ड बाय जीसस। प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीशी आणि वचनामध्ये ते मुळावलेले होते, ईश्वरी प्रेमामध्ये ते मुळावलेले होते आणि म्हणूनच ख्रिस्ताचं कार्य करण्यासाठी त्याने स्वतःला वाहून घेतलं। आज योगायोगाने पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला प्रभू शब्द रविवार द वर्ड ऑफ गॉड संडे साजरा करण्यासाठी सांगितलं। संत पॉल नव्या करारातील सर्वात महत्वाचा लेखक म्हणून गणला जातो, सुरुवातीचा लेखक म्हणून गणला जातो। त्यांनी जे आपल्याला पत्रकं दिलेली आहेत त्यामध्ये ख्रिस्ताविषयीची शिकवण, परमेश्वराच्या कृपेची शिकवण आणि ख्रिस्ती जीवनाची शिकवण दिलेली आहे। आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण जर आपलं जीवन जगलं तर निश्चितच परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचं सामर्थ्य आपल्याला प्रेरणा देईल। आज संत पौलाचा सण साजरा करीत असताना पौलाची जी शिकवण आहे, मी जर सुवार्ता घोषित केली नाही तर माझं केवढं दुर्दैव आहे, ही शिकवण आपण लक्षात ठेवली पाहिजे। आणि ख्रिस्ताची सुवार्ता केवळ शब्दाने नाही तर आपल्या आचरणाद्वारे, आपल्या वागणुकीद्वारे, आपल्या सेवेद्वारे आपण द्यावी, म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे। परमेश्वराची सुवार्ता सर्वत्र पसरावी आणि देव राज्य, सत्याचं, नीतीचं, ऐक्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, म्हणून मी सदिच्छा व्यक्त करीत आहे। पुन्हा एकदा आपणा सर्वांस संत पौलाच्या परिवर्तनाच्या हार्दिक शुभेच्छा। संत पौलाचं परिवर्तन आपल्याला आपलं परिवर्तन करण्यासाठी आणि चांगल्यासाठी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारा ठरावा, हीच प्रार्थना। गॉड ब्लेस यू।